महाराष्ट्र. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कृतिका पाटील. वेलकम बॅक टू मिनी व्लॉग. तर आज बनवणार आहे फुलांपासून धूप, जे आपण देवाला दाखवतो. तर मी घेतली आहे मिक्सरमध्ये टाकली मी रेग्युलर कापूर, थोडासा इलायचीसोबत दालचिनी, तुम्ही ते तेजपत्ता पण टाकू शकते, ते ऑप्शनल आहे, आणि लवंग, आणि हे थोडासा भीमसेन कापूर खूप चांगले असते, आणि थोडंसं शेणाचे जे गवऱ्या आपण बनवतो घरी गावाकडे ते, त्याच्यासोबत नारळाचं थोडासा छिलका, आणि जे हे फूल आपण सुकवलेले होते ते फूलमध्ये नक्की तुम्ही तुळसचा पत्ता टाका. ग्राइंड करून घेतली आहे, सुंदर पावडर करून घेतली आहे. पावडर सगळे नीट एकदा चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग आपण त्यात टाकणार गोमूत्र, गंगाजल, घरचे गावरान गाईचं तूप, हे सगळे मस्त आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करतानाच इतकं सुंदर कापूरचं वास येत होतं, मस्त एकदम. त्यानंतर मग मी शूज सेटाकमध्ये बनवायला चालू केली आहे. शेपला प्लीज इग्नोर करा, कारण का स्टार्टिंगला माझ्याकडून काही प्रॉपर शेप झाले नव्हते. नंतर थोडासा मी अजून गंगाजल ॲड केलं, थोडासा तूप ॲड केलं, तर नंतर मग एकदम प्रॉपर शेपमध्ये यायला लागले होते, आणि खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. 32 टोटल स्टिक्स रेडी झाले होते. एवढं थोडंसं फूलपासून भरपूर धूप तयार झाले होते. हे सगळे धूप रेडी केल्याच्या नंतर मग मी ह्याला उन्हात ठेवायला चालली आहे. मस्तपैकी 2 दिवस ह्याला ऊन दाखवा. 2 ते 3 दिवस तुम्ही दाखवू शकता ऊन. आफ्टर 2 to 3 days मी तुम्हाला आता रिझल्ट शो करते आहे. खूप सुंदर झाले. सुकल्याच्या नंतर पण खूप छान रिझल्ट आहे. मी घरी वापरून पण बघितली आहे, बट व्हिडिओ काढायचं विसरली होती. सो नेक्स्ट डे मी परत व्हिडिओ काढायला बसली का तुमच्यासोबत शेअर करूया. आणि एकदम छान पेटत आहे, जळत आहे, खूप सुंदर फ्रेग्रन्स येत आहे. कापूर टाकल्यामुळे तरी खूप, तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडिशनल कापूर ॲड करू शकता, कारण का कापूरमुळे तरी सुंदर फ्रेग्रन्स येतो. तर लव यू ऑल. सी यू इन द नेक्स्ट मिनी व्लॉग. बाय बाय.